नाही वहिनी, कोण चूक कोण बरोबर हे इम्पॉर्टंट नाहीये आता. या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपण फॅमिली म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला हवं. या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला हवं, त्याच्यावर विचार करायला हवा. हो ना सीमा वहिनी? आई, आई तुमच्याकडे तुमचे साठवलेले पैसे असतील ना? तुम्ही जर आत्ता ते आम्हाला दिलेत, म्हणजे हे आले ना हॉस्पिटलमधून, की ह्यांना विचारून सगळे पैसे परत करू. अगं माझ्याकडे कुठून आले तेवढे पैसे? मी तुमच्या जीवावर जगते. माझा नवरा गेल्यापासून मी सगळं मुलांच्या जीवावर आहे आणि माझ्याकडे पैसे मागतेस. तुला लाज नाही वाटत पैसे मागायला माझ्याकडे? नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, खरंच चुकलं माझं. मी असं माझ्या आईच्या बांगड्या. दादा, या सोन्याच्या 2 बांगड्या आहेत माझ्याकडे. हे विकते, ह्यांनी पैसे मिळतील मला. खबरदार घरचं सोनं विकशील तर. माझ्या आईच्या बांगड्या आहेत या. नाही नाही अनु, अगं ते तुझं स्त्रीधन आहे आणि म्हणून तर अविने सोडून आणल्या होत्या ना त्या बांगड्या. हे बघ, तो त्या बांगड्या विकायचा विचार तू अजिबात करायचा नाहीयेस. आपण दुसरा काही मार्ग आहे का बघूया. दादा, मला दुसरा कुठलाच मार्ग सुचत नाही. आई, हो भाऊजींकडे पैसे असणार आहेत. भाऊजींनी त्यांची काही ना काहीतरी व्यवस्था केली असणारच ना. पैसे कुठे ना कुठेतरी असतीलच. नाही हो वहिनी, मी तुम्हाला आधीही म्हटलं ना, मला यांच्या पैशांविषयी काही माहित नाही. हो कळलं, आता बस कर तुझं रडगाणं. पैसे कुठून मॅनेज करायचे ना त्याचा विचार करू दे आम्हाला. तुम्ही करणार आणि आम्ही निस्तरणार. दादा, अरे ते आपल्याकडे बघ वकील आले होते विल वाचायला. त्यांना माहिती असेल ना, काहीतरी इन्फॉर्मेशन असेलच त्यांच्याकडे. करेक्ट. नाही म्हणजे त्या वकिलांना भाऊजींचे सगळेच व्यवहार माहिती असतील ना. हो, आपण त्यांनाच बोलूया, म्हणजे ते व्यवस्थित सांगू शकतील की आपण पैसे कुठून मॅनेज करू शकतो. मे बी नाशिकची जमीन विकता आली तर. राजन, तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांचा? हो आहे की. फोन कर त्यांना आणि उद्याच बोलवून घे इथे. आई, पैशांचं कसं करायचं ते कळेल आपल्याला लगेच.
कुठे असतील पैसे? कुठे आहेत पैसे? काय झालं? काय शोधतेस तू? आई, होईल पैशांची व्यवस्था. तू नको टेन्शन घेऊस. ते वकील काका पण येणार आहेत ना उद्या. त्याचंच तर टेन्शन आलंय मला पिहू. म्हणजे अगं थांब जरा. ते वकील आल्यावर सीमावहिनी सगळ्यात आधी त्या नाशिकच्या जमिनीविषयी विचारतील. हो, कारण त्यातूनच पैसे मॅनेज होऊ शकतात ना. ते शक्य नाहीये पिहू. ती नाशिकची जमीन कोणालाही न विचारता तुझ्या बाबांनी कधीच विकून टाकली. काय? हो अगं. त्याच पैशामधून त्यांनी त्या भालेरावचे पैसे फेडले. त्यातले काही पैसे त्यांनी रेवतीच्या लग्नासाठी बाजूला ठेवले होते. तो कौस्तुभ ते पैसे घेऊन पळून गेला. त्यातनं आणखीन काही पैसे शिल्लक आहेत, पण तुझ्या बाबांनी ते कुठे ठेवलेत मला नाही माहित. कुठेतरी ठेवलेत त्यांनी, किंवा कुठेतरी गुंतवलेत, किंवा बँकेत भरलेत, नाही माहित मला पिहू. पण ते पैसे आपल्याला मिळणं फार गरजेचे आहेत, तरच आपल्याला हॉस्पिटलचं बिल भरता येईल आणि वकिलांना घरी येण्याची गरज पडणार नाही. आई, पण काकू त्यांना घरी बोलवण्यासाठी मागेच लागले. तेच तर पिहू. जर सगळ्यांना कळलं ना की सगळ्यांच्या अपरोक्ष तुझ्या बाबांनी ती नाशिकची जमीन विकून टाकली आहे, तर संपलं सगळं. नाही 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 आई, तसं काहीच होणार नाही. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आई, आपण एक काम करूया. आपण त्या वकिलांना घरी येण्यापासून थांबूया. म्हणजे घरी कोणाला काहीच करणार नाही. नाही ना पिहू, त्यांनी घरी येणं पण तितकंच महत्वाचं आहे. कारण तेच तर आपल्याला सांगतील की आपण दुसरीकडनं कुठून पैसे उचलू शकू. सगळीकडनंच अडकलोय आपण. आई, मग आपण एक करू शकतो. आपण त्यांना फोन करून सांगूया की तुम्ही उद्या आलात की त्या नाशिकच्या जमिनीबद्दल काहीच बोलू नका. कसा फोन करणार बाळा? सगळे आता बाहेर बसले, तर आपण दादांचा फोनही नाही वापरू शकत. मग ठीक आहे, तरी टेन्शन नाही. मी एक काम करते. रात्री सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळे आपापल्या रूम्समध्ये गेले की मी त्यांना फोन करून सगळं सांगते. मग तर झालं. नाही पिहू, तुला उगीच कोणीतरी बघितलं किंवा तुझं बोलणं ऐकलं तर नाही, मला भीती वाटते. आई आई, तसं काहीच होणार नाही. मी रात्री उशिरा फोन करते, म्हणजे कोणालाच कळणार नाही. आणि अगदी सावधपणे फोन करेन मी. ठीक आहे आई, सगळं ठीक होईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पैसेही मॅनेज होतील, बाबाही घरी येतील आणि घरी कोणाला काहीच कळणार नाही. बरं आई, मी तुझ्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते. नाही नकोय मला पिहू, खरंच भूक नाही. आई प्लीज नाही म्हणू नकोस. तू काहीच खाल्लं नाहीस, अशाने आजारी पडशील तू. पिहू मला काही नकोय अगं. अविनाश घरी नाहीयेत आणि मी मी काही नाही खाणार पिणार. आई, मला कळतंय तुझी इच्छा नाही आहे खायची, पण तुला खावंच लागेल. तू काहीच बोल नकोस. मी लगेच जाऊन चहा आणि खायला आणते. लगेच आणते.
पिहू काय ग एवढ्या रात्री कोणाला फोन करतेस? मैत्रिणीला. एवढ्या रात्री? हो, माझे लेक्चर मिस झाले ना, तर उद्या येताना नोट्स घेऊन ये असं सांगत होते तिला. नक्की मैत्रीणच आहे ना की मित्र वगैरे? मी लावून देऊ का फोन? बोल तूच, घे. हे आगाऊपणा करून झाला असेल, फोनवर बोलून झाला असेल तर जा खोलीत. आधी तू जा. काय? तू नाही सांगायचं मला मी काय करायचं ते. हं? आता मी इथेच बसणार. झोप नाही येतं ना मला. टीव्ही बघत बसते. वकील काकांना फोन करताच आला नाही. आता कसं करायचं? काय कटकट आहे ही. एवढ्या लोकांचा नाश्ता मला करायचा आहे. प्रत्येकासाठी वेगळा चहा. कसं जमणार आहे मला? हीच टाकतात ना. मला नाही करायचं हे सगळं. शी, माझा हात भाजला. माझ्या डोक्यावर सगळं टाकून गेली बाई. कसं करणार आहे मी? आई ग, अरे आई ग, काय गे कोणाच्या नावाने बोंबलतेस? आई हात भाजला माझा. कोणाच्या नावाने बोंबलणार आहे? तुमच्या धाकट्या सुनेच्या नावाने. अनुच्या नावाने? मग ठीक आहे. काय कधी आले नाही? हा, आई काय बोलताय? ती जर आता आली असते तर मी माझा हात का भाजून घेतला असता आई? एवढा काही हात भाजला नाही तुझा. थोडासा चटका लागला त्याला. उगाच आता कुरवाळत बसू नकोस. त्या हाताने लवकर काहीतरी बनव, मला भूक लागलीये. अगं गोळ्या घ्यायची वेळ झाली माझी. वकील पण येईल आता. तो यायच्या आत नाश्ता करून मला मोकळं होऊ दे ग बाई. आणि रेवती कुठे आहे? हा, रेवती कुठे आहे? आई हॉस्पिटलला गेली आहे ना रेवती. हा, पण ती अवीकडे थांबणार आहे ना आज? हो आई. अगं अनु कधी येणार आहे? ती आल्यावर आपल्याला पैसे मिळणार आहेत, कारण तिच्या सह्या लागणार आहेत ना. आज फार महत्व आहे तिला बाई. आई ते वकील साहेब आले ना की मी आज त्यांना सगळं बोलणार आहे. आई ती अनु आणि अविनाश भाऊजींना आपल्याला सगळंच काही सांगत नाही. मी ना वकील साहेबांशी डायरेक्ट सगळंच बोलून घेणार आहे. आई हात वाजलाय माझा. काही झालं नाही. बनव बनव. आजी, हा, ते वकील काका आलेत. आले? ए, तुझा नाश्ता राहू दे बाई. ती अनु नाही घरात तर मला जेवण पण धड मिळत नाही. वकील साहेब आलेत ना? हो, जायचंय ना आपल्याला. चला, तू काय उभी आहेस? आवर ना पटापट. वकील काका तर लवकर घरी आलेत. आता कसं करायचं? आई पण अजून घरी आली नाहीये. त्याआधीच जर वकील काकांनी सगळं घरच्यांना सांगून टाकलं तर? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. मा, पिऊला पाणी आलं सांग वकील साहेबांसाठी. या ना या ना. पाणी घेऊन बाहेर आहे का? या बसा. या, नमस्कार. बसा बसा. बसा बसा. राजन, अरे वकील साहेब आले रे.
नमस्कार. नमस्कार. बसा 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 बसा. कसे आहेत अविनाश आता? पाणी घ्या. थँक्यू. थँक्स. कसे आहेत आता अविनाश? ठीक आहे. त्यांच्या अपघाताबद्दल कळलं आणि धक्काच बसला हो. आता कसे आहेत ते? म्हणजे डॉक्टर काय म्हणालेत? कधी डिस्चार्ज मिळतोय? अविनाश बरा आहे आता. हा. पण बोला. हो, हॉस्पिटलचे पैसे भरायला अविनाश भाऊजींकडे पैसे नाही आहेत आणि बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय. बरोबर बोलते माझी सून वकील साहेब. तुम्हाला तर आमची परिस्थिती माहितीच आहे. आता काय करायचं, कसला निर्णय घ्यायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं होतं. हॉस्पिटलचे 3 लाख रुपये आम्ही कुठून भरायचे तेच कळत नाही हो. काय पटवर्धन साहेब, मागच्या वेळी तुम्ही आला होता ना, तेव्हा आबांचं विल वाचून दाखवलं होतं. कळलं होतं की आपल्याला की आबांच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याच्याविषयी थोडी माहिती हवी होती. नाही म्हणजे त्यातली एखादी प्रॉपर्टी विकली तर पैसे येतील हातात. हो, पण तुम्हाला माहितीच आहे की ह्या जमिनीची केस कोर्टात चालू आहे. ती जमीन तुम्ही अशी कशी विकू शकाल? पण कुठल्याच केसचा अजून निकाल लागलेला नाहीये का? नमस्कार मिसेस पाटकर. बरं झालं तुम्ही आलात. ते हे त्या जमिनीबद्दल विचारत होते. आता हिला विचारून आमच्याशी बोलणार आहात तुम्ही? नाही हो, तसं नाही आहे, पण ते शेवटी प्रॉपर्टीचे सगळे अधिकार त्यांच्याकडेच आहेत ना. आणि त्यांना माहिती आहे की त्या जमिनीवर केस चालू आहे, नाही का हो? आणि हो, नाशिकच्या ज्या जमिनीचा निकाल लागला ती जमीन विकून पैसे तुम्हाला मिळालेत ऑलरेडी. काय? हो, यांच्या मिस्टरांनाही माहिती आहे ते. काय? भाऊजींनी नाशिकची जमीन विकली? कधी? आम्हाला कोणालाच यातलं काहीच माहित नाहीये. आई, काय प्रकार आहे हा? तुम्हाला माहित होतं याबद्दल? मला पण आत्ताच कळतंय. म्हणजे यांनी आपल्याला फसवलं की काय? राजन, तुला माहित होतं याबद्दल? नाही. अनु, काय सांगतात वकील साहेब? तुम्ही जमीन विकली? काय विचारते मी? आम्हाला न सांगता जमीन विकलीत तुम्ही?
ही अशी ऐकणार नाही आई. काय विचारतोय आम्ही तुला? कधी विकली जमीन? कधी विकली जमीन अनु? तुम्ही विकलीत ना जमीन? पैसे कुठे आहेत अनु? वहिनी मला नाही. काय विचारते मी तुला? पैसे कुठे आहेत अनु? काकू कोणा म्हणायचं नाही पिऊ. शेवटचं सांगते, पैशांचा विषय मध्ये यायचं नाही. तू तुझ्या मुलीला सांगून ठेवा, मध्ये यायचं नाही. तू नको, तू बाजूला हो. तू बोल. तू इकडे बघ. कुठे आहेत का पैसे? पैसे कुठे आहेत? बोल ना, कुठे आहेत पैसे? पिऊ तू मध्ये पडू नकोस, बाजूला बस. आता माझ्यासाठी वाईट कोणीच नाहीये. वहिनी, आई, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहित पैसे कुठे आहेत ते. हा सगळा व्यवहार यांनी केला होता. मला यातलं काही माहित नाही. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. हो, मग सह्या कोणी केल्या? तुला ऐकू येत नाही का ग? वकील साहेब आता काय बोलले? तुझ्या सही शिवाय पान पण हलू शकत नाही. सगळे हक्क, सगळे अधिकार तुझ्याकडेच आहेत ना अनु? मग जमीन कशी विकली गेली? बोल ना. आपोआप विकली गेली? खरं काय ते सांग. तू केल्यास ना सह्या? तू केल्यास ना सह्या? तुला ह्या जमिनीचा व्यवहार होतोय सगळं माहित होतं ना? खरं बोल. तू सह्या केल्यास, मग पैसे कुठे ठेवलेस अनु? पैसे कुठे आहेत? बोल, कुठे आहेत पैसे? पैसे घशात घातलेत की जाळलेत? पैसे कुठे आहेत अनु? नाही वहिनी. थांब सीमा, ही अशी ऐकणार नाही. वकील साहेब, तुमचं काम झालंय, आता तुम्ही निघा. हो. अनु, कुठे आहेत पैसे? जमीन विकायला तूच सांगितलेस ना, आणि तूच माझ्या आईला सांगितलंस की घरच्यांना कोणाला सांगू नका, सगळे पैसे आपल्याकडे ठेवा. बोल, कुठे आहेत पैसे?